नववर्ष कुठे सुरू होत असेल तर ते न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये आणि तिथे नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं। फटाकेबाजी आणि नयनरम्य रोषणाईमध्ये नवीन वर्षाचं स्वागत ऑकलंडमध्ये केलं गेलं। नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये सुद्धा त्यांच्या प्रमाण वेळेनुसार रात्री 9 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि आतषबाजी सुरू असताना सिडनी हार्बर ब्रिजची ही विलोभनीय दृश्य। एकीकडे ऑकलंड आणि दुसऱ्या ठिकाणी सिडनी, दोन्ही ठिकाणी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी ही सगळी दृश्य पाहण्यासाठी खास लोक दूरदूरवरून या ठिकाणी येत असतात। नवीन वर्षाचं स्वागत छान पद्धतीने व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि म्हणूनच अशा ठिकाणी येतात। ही न्यूझीलंडमधली दृश्य आहेत। ऑकलंडमध्ये जगभरात सर्वात प्रथम नवीन वर्षामध्ये आगमन होतं किंवा प्रवेश केला जातो त्या स्थानिक वेळेनुसार आणि त्यामुळे ऑकलंडमध्ये सर्वात आधी न्यू इयर सेलिब्रेशन होतं। ऑकलंडमध्ये अशाच एका ब्रिजला केलेली ही विद्युत रोषणाई आणि त्याचसोबत ज्यावेळेला 12चा ठोका पडतो त्यावेळेला फटाक्यांची आतषबाजी सुद्धा। ही नयनरम्य अशी रोषणाई पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशातून सुद्धा लोक खास ऑकलंडमध्ये येत असतात। आता ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधली ही दृश्य आहेत आणि तिथे देखील फटाक्यांची आतषबाजी, कारण नवीन वर्षाचं स्वागत आणि जल्लोष एक प्रकारे होतच असतो। मात्र जगातली अशी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत की जिथे रात्रीचे 12 वाजताना आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना ही अशी फटाक्यांची आतषबाजी आणि इतकी नयनरम्य अशी ही आतषबाजी आहे की डोळ्यांचं पारणं फेडणारी आणि त्यामुळे खास हा शो एक प्रकारे पाहण्यासाठी अनेक जण न्यू इयर सिडनीमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी येत असतात। नॉर्थ कोरियामध्ये गेली 10 वर्ष सत्तेत असलेल्या किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एक लाईट शो आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। प्योंगयांगमधील किम इल सुंग स्क्वेअरवर हा लाईट शो पार पडला। ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण बघता सलग हे दुसरं वर्ष आहे ज्यावेळी अनेक ठिकाणी नववर्षाचं स्वागत हे साधेपणानं केलं जातं। नॉर्थ कोरियातली ही दृश्य। 저주토처럼 더 아름답게 미래를 갖고 있다. 이것은 승리의 해를 보내며 뜻깊은 경축의 축포가 터져오르고 있습니다. 위대한 당의 영도 따라 우리식 살인 승리의 하늘을 돌이켜보는 우리 인민의 기쁨을 담아시 또 축포가 터져오르고 있습니다.